कुपवाड महापालिका अंतर्गत सध्या घरपट्टीबाबत महामोर्चा निघाला. 100% सांगली बंद झाली, परंतु अद्यापही हा प्रश्न मिटला गेला नाही. यासाठी हरिदास पाटील यांनी आज बोलताना असे सांगितले की सांगलीवाडी हा भाग चढ उतार असल्यामुळे ड्रेनेजचे पाणी याची लोकांची प्रशासन दिशाभूल करत आहे. यासाठी 2021-22मध्ये ज्योतिबा मंदिरच्या मागे रंगराव पाटील यांची जमीन खरेदी करण्याचा ठराव महासभेत झाला होता, परंतु त्यांना ॲडव्हान्स देऊन ती जागा खरेदी होऊ शकली नाही. जर ती जागा खरेदी झाली असती तर पाण्याचा प्रश्न मिटला गेला असता. त्यानंतर हरिदास पाटील बोलताना पुढे म्हणाले, महापालिका सांगलीवाडीची घरपट्टी घेताना सांगलीतील SFC मॉल व मारुती रोड येथील दराप्रमाणेच घेत असते. त्यामध्ये मिरजमध्ये वेगळा कर आणि कुपवाडमध्ये वेगळा कर असे असताना सांगलीवाडीसाठी हा कर कमीच पाहिजे होता, परंतु असे झालेले नाही. त्यामुळे तमाम सांगलीवाडीतील नागरिकांनी घरपट्टी भरू नये असे आवाहन त्यांनी केले. महापालिका ड्रेनेज व्यवस्थेसाठी 8% कर नागरिकांकडून घेत असते, परंतु त्याच्या सुविधा मात्र दिल्या जात नाहीत. सध्या ड्रेनेजचे पाणी हे धरणाच्या खालील बाजूस सोडले जाते. त्या पाण्याचा त्रास हरिपूर आणि सांगलीवाडीमधील शेतकरी लोकांना होत असतो. जर सांगलीवाडीतील घरपट्टी कमी नाही केली तर उपोषण केले जाईल व त्याच्याही पुढे जाऊन आत्मदहन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी सांगलीवाडीतील सर्व लोकांनी एकत्र आले पाहिजे आणि आपली एकी दाखवली पाहिजे, त्याशिवाय घरपट्टी कमी होणार नाही. मी माजी नगरसेवक हरिदास पाटील सांगलीवाडी. खास करून मंगळवारी दिनांक 4 रोजी जो महापालिकेवर घरपट्टीच्या विरोधात मोर्चा झाला आणि तो यशस्वी देखील झाला, त्यावेळेला मी आवाहन केलं की सांगलीवाडीतील तमाम लोकांनी त्या घरपट्टीच्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं. आणि मी पाहिलं की बऱ्यापैकी लोक देखील सांगलीवाडीचे त्या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. सांगलीमध्ये कडकडीत बंद पाळला गेला, सांगलीवाडीमध्ये बंद पाळला गेला आणि मोर्चा तो यशस्वी झाला. आता मोर्चा यशस्वी झाला म्हणजे आपलं काम संपलं असं नाही. मी सर्वप्रथम एवढं सांगू इच्छितो, खास करून सांगलीवाडीतील लोकांना, आपली जी वाढीव घरपट्टी आलेली आहे ती वाढीव घरपट्टी कोणत्याही परिस्थितीमध्ये भरायची नाही घरपट्टी. प्रशासन आपल्याची दिशाभूल करायला. आता का भरायची नाही, आपण हे असं का बोलतोय, असं का करतोय, याच्या बाबतीत मी थोडं सांगलीवाडीच्या बाबतीत मी थोडं बोलतो. सांगलीवाडीतील लोकांना ड्रेनेज कर लावलेला आहे. ड्रेनेज कर म्हणजे सांगलीवाडीतील जे महिला गोळा करून एकत्रित करून पंप हाऊस आहे सांगलीवाडीमध्ये तर आणलं जातं आणि त्याचा कर म्हणून सांगलीवाडीला ड्रेनेज कर लावला जातो. तो मला वाटतंय ड्रेनेज कर जवळजवळ 8% ड्रेनेजचा कर आहे. 8%. मग 8% ड्रेनेजचा कर आपल्याकडे घरपट्टी लावतात आणि ते गावातील जे मैला गोळा केलेला आहे तो पंप हाऊसमधून उचलून नदीमध्ये धरणाच्या खाली नेऊन सोडतात. जलनिस्सारांचं किंवा ड्रेनेज विभागाचं हेच काम आहे का? आणि त्यासाठी आमच्याकडे पैसे घेताय का तुम्ही? खरं वास्तविक 3 वर्षापूर्वी आपल्या आयलिन ब्रिजवरची जी लाईन होती ड्रेनेजची, जिथं हनुमाननगरला जाऊन ती त्या प्रक्रिया होऊन ती पाणी पुढे जात होतं, ते सगळं आता फुलावरची लाईनच काढून टाकल्या 3 वर्षापूर्वी आणि आता ते पाणी सरळ आपल्या धरणाच्या खाली नेऊन सोडलं जातं. मग त्या हरिपूरच्या लोकांनी तेच पाणी प्यायचं का? धरणाच्या खाली आमचे शेतकरी आहेत तेच पाणी प्यायचं का? उसाला तेच पाणी पाजायचं का? हा सगळा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. मग तुम्ही ड्रेनेजचं काम सुद्धा काय गावात नसेल तर ड्रेनेजचा कर का घेताय? त्यामुळे तुम्ही कर ते घेऊ नका अशी माझी मागणी. आता दुसरी गोष्ट, ड्रेनेज पंप हाऊस हे कमी पडते म्हणून 2021-22ला मी कॉप्ट नगरसेवक झालो, त्यावेळेला मी एक ठराव करून घेतला महापालिकेमध्ये. त्याच्या माझ्या कागद देखील आहे. महासभेचा ठराव असा केला की ज्योतिबा मंदिरच्या पाठीमागली रंगराव पाटलांची जागा विकत घ्यायची आणि त्या ठिकाणी पंप हाऊस बांधायचं. 21-22ला हा ठराव झाला आणि हा ठराव झाल्यानंतर रंगराव पाटलांची आणि आयुक्तांची त्यावेळेच्या मी मिटिंग लावली, जागेचा रेट ठरवला आणि ती जागा महापालिकेने घ्यायची ठरवली. त्याला 40 लाख रुपये ॲडव्हान्स देखील दिला आणि त्यानंतर काही प्रक्रिया झालेली नाही. मग तिथलं पंप हाऊस केव्हा होणार? 2021ला जर तुमचा ठराव झाला असेल, चर्चा त्यावेळी झाली असेल, आज 26 आलं, तुम्ही त्यांना 40 लाख देऊन बसलाय आणि पुढे काही पैसे देत नाही, त्यामुळे ती मालक
तुमच्या ताब्यात जागा देत नाही. जागा ताब्यात घेतल्यानंतर तुम्हाला त्यावर ड्रेनेज पंप हाऊस बांधावा लागत. तर सुतारपाड असेल किंवा ज्योतिबा मंदिर परिसरातील बाळकुदीनगर, वाटेगाव प्लॉट हे सगळे प्लॉट आहेत त्या तिथं ती कव्हर होणार आहे. अगदी हरवडी प्लॉटपासून वरचा भाग सगळा कव्हर होणार आहे. ते पंप हाऊस बांधण्यासाठी तुम्ही जागेचे पैसे देत नसाल, मात्र घरपट्टी तुम्ही आमच्या बोकाटीवर बसून घेत असाल तर आम्ही नाही घरपट्टी बांधणार. हा झाला गुंटेवाडी भागातला विषय. हा विषय गावठाणमधला देखील तीच परिस्थिती आहे. गावठाणमधला ड्रेनेज गोळा करून तुम्ही धरण्याखाली सोडताय. आता तिसरी गोष्ट सांगायचं झालं की सांगली मिरज कुपवाडमध्ये आतापर्यंत सांगलीला जास्त दर, मिरजाला त्यापेक्षा जरा कमी दर आणि कुपवाड अविकसित आहे त्यापेक्षा कमी दर अशा पद्धतीने घरपट्टी आकारली जात होती. आता काय झाले, रेडी रेकनरवर आतापासून आम्ही घरपट्टी घेतो असं आयुक्तांनी सांगितलेलं आहे. तर आजपर्यंत आम्ही काय केलं, सांगलीमध्ये SFC मॉलला जो रेट आहे, SFC मॉलच्या दुकानाला जो रेट आहे तो रेट आमच्या सांगलीवरती एखाद्या किराणा माल दुकानाला रेट असतो. सांगलीमधील मारुती रोडला ज्या एखाद्या शोरूमला रेट आहे त्याच आकारणीनं सांगलीवरतील लोकांना आकारणी. अगदी प्राईम लोकेशन विश्रामबागमध्ये चांगल्या लोक आलिशान फॅडमध्ये राहणाऱ्या माणसाचा जो रेट आहे तोच रेट आमच्या सांगलीवाडीतल्या नागरिकांना बसला गेला. म्हणजे सांगलीवाडीमध्ये विकास कमी आणि घरपट्टी जास्त असं सांगलीवाडीच्या बाबतीत झालेलं आहे. कचरा डेपोचा विषय बघा. कचरा डेपोचा माझ्या पोच आहे की कचरा डेपो सांगलीवाडीतून हलवा म्हणून मी ज्यावेळी नगरसेवक होतो 2010-11ची गोष्ट आहे की मी सगळ्या पोच ठेवलेल्या आहेत. त्यावेळी पत्र दिलं आहे की कचरा डेपो बंद करा. खरं वास्तविक शहराच्या पूर्वेला हा कचरा डेपो असावा लागतो म्हणजे वास वगैरे शहरामध्ये येत नसतो. मी सगळ्या सांगलीचा कचरा गोळा करतात आणि सांगलीवाडीच्या वरल्या बाजून नेऊन ठेवलेला आहे कचरा डेपो. बरं, सांगली वाडीमध्ये कचरा डेपो आणू नका. तुमची अडचण होत असेल तर आणणार असाल तर तुम्ही मग कचरा डेपो सांगलीवाडीमध्ये आहे म्हणून काय विशेष सांगलीवाडीला काय वेगळं काय देणार आहे का, निधी देणार आहे का आणि काय देणार आहे का? सांगलीवाडीसाठी तुम्ही काय करताय? मी कुठल्या नगरसेवकाला नाव ठेवत नाही. याच्या अगोदर मी नगरसेवक होतो, आता पण आहे, यापूर्वीच पण होती. नगरसेवकाला मला काय बोलायला नाही, प्रतिनिधी लोकप्रतिनिधी बोलायला नाही. मात्र सांगली महापालिका प्रशासन आयुक्त हे काय करताय? सांगलीवाडीकडे तुमचं लक्षच नाही. घरपट्टी बसाय मात्र मुंडक्या बसून आमच्याकडे घरपट्टी घेताय. लोकांचं पाणी कनेक्शन तोडताय. गुंटेवाडीमध्ये तुमच्या सुविधा नाहीत, मुरून पडत नाही, तिथले काही रस्ते झालेले नाहीत, ड्रेनेज नाहीत, तुमचे लाईट लागलेले नाहीत. आज समुद्र कंपनीचा तुमचा वाद चालू आहे. तो ठेकेदार गल्लीला टून बसलाय, मात्र लोकांचा हलवा आहे. याच्याकडे झाला जबाबदार कोण? त्यावेळेच्या आयुक्तांनी ठराव हा केलाच कसा? आमच्या भागातील लाईट आता काही ठिकाणी गेलेल्या आहेत, त्या बसवल्या जात नाहीत. त्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर सांगलीवाडीतील लोकांनी घरपट्टी भरू नये असं मी आवाहन करतो. त्याचं कारण काय? आपल्यात एकजूट पाहिजे, आपल्यात एकी पाहिजे. गड तड राजकारण पक्ष सगळं सोडायचं. कोल्हापूरमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते केल्यानंतर त्यावर टोल बसवला शासनानं आणि सगळे नागरिक एकत्र आले, सगळे पक्ष एकत्र आले, सगळे नेते मंडळी एकत्र आली आणि तो टोल भरणार नाही म्हणून सांगितलं, तो टोल उद्ध्वस्त केला. तसं सांगलीमधील लोक आपण एकत्र आलोय. आता आपण सांगलीवाडीमध्ये पण एकी करू आणि सांगलीवाडीतला वाढीव बनतोय मी रेग्युलर आहे की आपल्याला भरावं लागेल. जी वाजवी घरपट्टी लावली आपल्याला, जी चुकीच्या पद्धतीत लावल्या, कोणीही ₹1 घरपट्टी भरू नये असं मी तुम्हाला आवाहन करतो. आपण एक होऊया आणि या प्रशासनाच्या विरोधात लढूया. नमस्कार. महापालिका प्रशासनाला माझा इशारा आहे, त्यांनी ही वाढवलेली घरपट्टी, वाजवी घरपट्टी कमी करावी, अन्यथा मला महापालिकेच्या दारामध्ये आमरण बेमुदत उपोषण करावं लागेल. नाहीतर माझ्याकडं आत्मदहन करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. त्यामुळे आणि या सगळ्या गोष्टीला महापालिका प्रशासन जबाबदार राहील. म्हणून मी म्हणतो की महापालिकेने जी वाढीव घरपट्टी केलेली आहे सांगलीवाडीमधील व सांगली मिरज कुपवाडमधील ही कमी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. हा आमचा इशारा समजावा.